आणि त्याचे परिणाम. आमेन. मनुष्याची निवड आणि त्याचे परिणाम ह्या संदेशावरती, या विषयावरती अनेक मागच्या सप्ताहापासून आपण पाहत आहोत. आणि हा रविवार जो आहे, हा प्रभुवार जो आहे, हा शेवटचा प्रभुवार या संदेशासाठी आपण पाहणार आहोत. सम थिंग्स आर सो ब्युटिफुल, खूप अद्भुत आहेत. एक रेफरन्ससाठी वचन आपण वाचले आहेत. स्तोत्रसंहिता 25वा अध्याय 12 वचन वाचलं आहे आणि 27वा अध्याय 7 ते 10 वचन वाचलं आहे. एक रेफरन्ससाठी वाचूया 25वा अध्याय आणि 12 वचन. स्तोत्र 25:12. परमेश्वराचे बलिदान असा मनुष्य कोण, त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीची शिक्षण तो त्याला देईल. आमेन. तर देवाच्या लेकरांनो, अनेक मागच्या सप्ताहापासून आपण ऐकत आलेलो आहोत की आपले जे निवड आहे, आपल्या निवडीप्रमाणे आपण निर्णय आणि त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये आपण काय करणार आहोत, उपभोगणार आहोत. ओके. आणि जर तुम्ही विश्वासी असाल किंवा अविश्वासी असाल, पण जर प्रभूचे तुम्ही नजरेमध्ये आहात, प्रभूचं तुम्ही जर बीज आहात आणि प्रभूने तुम्हाला जर निवडून ठेवलेलं आहे, तर प्रभू तुमच्या जीवनाच्या मार्गामध्ये वेळोवेळी तुम्हाला काहीतरी कुठेतरी तो मार्गदर्शन करत राहील. ओके. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, प्रभू तुमच्या संगती बोलेल. तुम्हाला त्याची ओळख असेल किंवा नसेल, पण प्रभू तुमच्या संगती संवाद साधण्याचा प्रयत्न करणार. तुमच्या संगती संवाद साधण्याचा प्रयत्न करणार. आता इस्रायल जे लोक होते, त्यांच्यामध्ये प्रभूने त्याच्याच एका माणसाला उभं केलं आणि त्यांच्या लोकांना त्याच्याच निवडलेल्या दासाच्या द्वारे तो त्यांच्याशी संवाद साधू लागला. आणि अनेक प्रकार आहेत ज्याच्याद्वारे प्रभू आपल्या संगती संपर्क साधण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. हेच देवाचं वचन सांगतं. सर, इयोबाचं पुस्तक जर तुम्ही पाहिलं, याचा 33वा अध्याय, आणि जर तुम्ही 14 ते 16 हे वचन वाचलं, तर आपण वाचूया इयोबाचं पुस्तक, याचा 33वा अध्याय 14 ते 16 वचन. कारण की देवाच्या लेकरांनो, तुम्ही जर देवाच्या प्लॅनमध्ये आहात, तर प्रभू तुम्हाला कुठेही हरू देणार नाही. तो तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार, पण तो संपर्क ओळखणं आपल्याला काय आहे, गरजेचं आहे. इयोबाचं पुस्तक, याचा 33वा अध्याय 14 ते 16. देव एका प्रकारे नव्हे तर दोन प्रकारे मनुष्याशी बोलतो. बघा, देव एका प्रकारे नव्हे म्हणजे परमेश्वर. कोण? प्रभू. कोण? परमेश्वर. कोण? देव. कोणा सांगती? मनुष्यासोबत एक प्रकारे नाही, तर किती प्रकारे बोलतो? दोन प्रकारे. अनेकही प्रकार असतील अजून, पण बायबल या वचनामध्ये सांगत आहे की परमेश्वर मनुष्यासोबत 2 प्रकारे बोलतो. ओके. पण तो त्याकडे चित्त देत नाही. पण मनुष्य त्या परमेश्वराच्या गोष्टीकडे काय करत नाही, चित्त देत नाही, लक्ष देत नाही. आता देवाच्या लेकरांनो, परमेश्वर का त्या मनुष्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असेल, का त्याचं मनुष्यासंगती तो बोलण्याचा प्रयत्न करत असेल? कारण की देवाने त्याला निवडलेलं आहे आणि देव परमेश्वराची योजना आहे की माझ्या लेकराने माझ्या मार्गामध्ये कसं यावं, याच्यासाठी तो त्याच्याशी संपर्क करण्याचा काय करत आहे, संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. पुढे. स्वप्न स्थितीत रात्रीच्या दृष्टांतात मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछाण्यावर पडून झोप घेत असता देव त्याचे कान उघडतो. बघा, कधी ज्यावेळेस मनुष्य गाढ निद्रेमध्ये आहे, ज्या वेळेस मनुष्य झोपलेला आहे, ज्या वेळेस मनुष्य गाढ झोपेमध्ये आहे, त्यावेळेस काय होत आहे, परमेश्वर त्याचे कान उघडत आहे. ओके. देव त्याचे कान उघडतो, त्याला प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करतो. बघा,
परमेश्वर त्याच्याशी स्वप्नाद्वारे बोलतो, त्याचे कान उघडतो व त्याला बोध देण्याचा प्रयत्न करतो. अरे मला आज स्वप्न असं का पडलं? अरे या स्वप्नाचं काय उत्तर असेल? मला हे स्वप्न का पडलं? हे स्वप्न मला सारखं का पडत आहे? आमेन, आमेन. समजतंय? सी, अनेक वेळेस मे बी तुमच्या नैसर्गिक गोष्टीमुळे आपल्याला स्वप्न पडतात. रात्री झोपताना तुम्ही भूताचं सिरियल पाहणार, भूताचं पिक्चर पाहणार, तर मग भूताचे स्वप्न पडणार, हे का नाही? रात्री मनुष्याचं सायकोलॉजिकल माइंड जे आहे ते रात्र चालूच असतं. पण त्याच्याही पलीकडे आपण जर गेलो तर परमेश्वर ज्यावेळेस मनुष्य निद्रेमध्ये असतो, परमेश्वर त्याचे कान उघडतो, त्याचे डोळे उघडतो आणि स्वप्नाच्या द्वारे त्याच्या संगती संपर्क साधून त्याला काहीतरी दाखवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. करून तो मनुष्याच्या कृतीला आळा घालतो, पुरुषाच्या गर्वाचा परिहार करतो. बघा, तो म्हणतोय, तो काहीतरी करून मनुष्याच्या कृतीला काय घालतोय? आळा घालतोय. तो त्याला अडवतोय, तो त्याला चुकीच्या मार्गापासून जाण्यासाठी, तो त्याला परावृत्त करण्यासाठी, तो त्याला मागे खेचण्याचा काय करत आहे? प्रयत्न करत आहे. कशा तरी रीतीने, कशाच्या तरी माध्यमातून माझं लेकरूला मी कसं परत घेऊन येईल याच्यासाठी तो त्याला स्वप्नांच्या द्वारे, कधी कधी पुढेच वाचलं तर काय, तो त्याचा जीव गर्तेपासून राखतो, शस्त्राने होणाऱ्या नाशापासून तो त्याचा जीव वाचवतो. बघा, नाशापासून व विनाशापासून त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रभू त्याला स्वप्न पाडत असतो. आणि स्वप्न, कधी कधी स्वप्न तर कधी कधी दृष्टांताच्या द्वारे तो त्याच्या संगती बोलत असतो. हालेलुया, आमेन. आमेन. मनुष्य संगती परमेश्वर एक नाही तर दोन प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करतो. कधी स्वप्नांच्या द्वारे, कधी तुम्ही डोळे बंद केलेले असताना, तर कधी डोळे उघडे असताना तुम्हाला असं काहीतरी प्रभू दाखवतो ज्याच्या द्वारे तुम्ही परत परमेश्वराकडे यावं. त्याची एकच इच्छा आहे, त्याची एकच आकांक्षा आहे, त्याचा एकच विचार आहे की माझ्या लोकांनी माझ्याकडे परत यावं. देर इज नथिंग एल्स. देर इज नथिंग. देवाला अजून काहीच नाही पाहिजे की माझ्या लोकांनी माझ्याकडे यावं. हीच त्याची प्रथमता इच्छा आहे. कारण की देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस तुम्ही आणि मी पृथ्वीवरती जन्म घेणार होतो त्याच्या आधी तुम्ही आणि मी आपल्या परमेश्वराच्या विचारामध्ये होतो. संदेश म्हणतो, वी केम फ्रॉम इटर्निटी, वी गो बॅक टू इटर्निटी. आपण त्या सार्वकालिकतेपासून आलोय आणि आपण परत त्या सार्वकालिकतेकडे जाणार आहोत. आमेन. हालेलुया. आपण कुठून आलेलो आहोत? सार्वकालिकतेपासून. आपला जन्म जो आहे तो फक्त नैसर्गिक रीतीने झालेला नाही आहे, हे का नाही? इट वॉज जस्ट नॉट अ नॅचरल बर्थ की फक्त मम्मी आणि डॅडी एकत्र आले, आई वडील एकत्र आले म्हणून लेकराचा जन्म झाला. नो, इट वॉज नॉट. फक्त तेवढं नाही आहे, नाही तर आज एवढे IVF सेंटर उघडले नसते. आलं का लक्षात? इट वॉज नॉट ओनली दॅट, पण ज्या वेळेस प्रभूने विचार केला की ही वेळ आहे माझ्या लेकराने आता त्या आईच्या गर्भामध्ये जन्म घ्यावा, त्यावेळेस ती माता गरोदर राहिली. हालेलुया. आणि म्हणून आपला जन्म काय कोइन्सिडन्स किंवा योगायोग नाहीये, बट इट इज द व्हेरी थॉट दॅट केम फ्रॉम इटर्निटी टू टेक मी बॅक टू इटर्निटी. तो सार्वकालिकतेपासून देवाचा आलेला विचार आहे मला परत सार्वकालिकतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी. हालेलुया. आणि म्हणून त्या दिवसापासून ज्यावेळेस देवाने विचार केला होता, ते विचार केल्यापासून ते मुलगा, ती मुलगी प्रभूमध्ये वाढते किंवा जगामध्ये वाढते, त्यांनी काय फरक पडत नाही. पण त्या देवाला एकच इच्छा आहे की कसं तरी करून मी माझ्या मुलाला, माझ्या मुलीला माझ्या वचनामध्ये कसं घेऊन येईल. आमेन. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस नाव दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. हे खूप छान आहे, कारण की जर आपल्याला काही स्वर्गाबद्दल समजायचं आहे तर आपल्याला जुना करार समजणं खूप गरजेचं आहे. कारण की जुना करार नवीन कराराची काय आहे? सावली आहे. व्हेरी गुड. आणि म्हणून ज्या वेळेस देवाच्या लेकरांनो आपल्याला स्वर्गामध्ये, इटर्निटीमध्ये जायचंय, तर आपण हे शरीर घेऊन जाऊ शकत, या शरीरामधला स्वभाव घेऊन जाऊ शकत, या शरीरामधले विचार घेऊन जाऊ शकत नाही. हे शरीरामधले विचार इथे बदलले पाहिजे. हे शरीर इकडेच प्रभूला समर्पित झालं पाहिजे, स्वर्गामध्ये गेल्यावरती नाही.
इथेच त्या प्रभूला तळमळ असली पाहिजे, इथेच त्या शरीरामध्ये प्रभूविषयी तळमळ असली पाहिजे, व्याकुळता असली पाहिजे. प्रभूच्या वचनाला होय आणि आमेन म्हणण्याचं काय असलं पाहिजे, कळकळ असली पाहिजे. मी देवाचं वचन माझ्या जीवनातून कसं पूर्ण करू याविषयी त्याला एक भूक, एक तहान असली पाहिजे. हालेलुया. या ठिकाणी या शरीरामध्ये असतानाच आमेन. यु नो, देवाच्या लेकरांनो, आय एम जस्ट क्रिएटिंग अ बॅकग्राऊंड, समजून घ्या. कारण की प्रभूमध्ये आपण येणं खूप गरजेचं आहे आणि प्रभूमध्ये आपला नवीन जन्म होणं खूप गरजेचं आहे. यु नो, ज्याला आपण म्हणतो नवीन जन्म, ज्याला आपण काय म्हणतो बॅप्टिझम, की प्रभूमध्ये माझा नवीन जन्म होणं गरजेचं आहे. यु नो, आपल्यामध्ये किती अद्भुत साक्ष होती आपल्या दादाची. यु नो, आज चर्चमधून सांगण्यात आलं, पण ज्याची वेळ येते तो डिसिजन घेणार की मी तयार आहे, मी जाणार आहे बॅप्टिझमसाठी. आमेन. त्या लेकराला किती विरोध आला, त्या लेकराला किती परीक्षा आली, पण तो म्हटला त्या क्षणामध्ये की मी उभा राहणार आहे, मी जाणार आहे. आमेन. हालेलुया. कारण की ती व्याकुळता इकडे पृथ्वीवरती असताना त्या प्रभूच्या वचनाविषयी असली पाहिजे. जर त्याने मला सांगितलं तर मी ते करणार आहे. आमेन. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, अनेक अशा काही गोष्टी आपल्यामध्ये भरलेल्या आहेत. आपले विचार, आपला स्वभाव, अनेक अशा गोष्टी त्या इथेच निघणं गरजेचं आहे. नो डाऊट की आपण बप्तिस्मा घेतल्यानंतर देखील पापी असणार आहोत. पाप आपला पिच्छा सोडणार नाहीये. पाप आपला पिच्छा सोडणार नाहीये. जोपर्यंत आपण या शरीरामध्ये आहोत तोपर्यंत हा झगडा आहे, युद्ध चालू राहणार. तोपर्यंत युद्ध चालू राहणार. पण या दोन व्यक्तीमधला फरक आपल्याला समजणं गरजेचं आहे. या दोन व्यक्तीमधला फरक आपल्याला समजणं गरजेचं आहे की बप्तिस्मा म्हणजे नवीन जन्माच्या अगोदरचा पापी आणि बप्तिस्मा नंतरचा पापीमध्ये काय फरक आहे. हा फरक माझ्यामध्ये मला दिसला पाहिजे. जो बप्तिस्मा, जो नवीन जन्म घेण्याच्या आधीचा पापी होता, तो पाप करण्यासाठी त्याला आनंद वाटत होता, त्याला मजा वाटत होती, त्याला प्रौढी वाटत होती. त्याला एक शिवी नाही, त्याला 2 शिव्या दिल्याशिवाय चैन पडत नव्हता. अलग लक्षात. त्याला एक फटका नाही, त्याला 4-5 ठिकाणी राडा केल्याशिवाय त्याला काय चैन पडत नव्हता. त्याला आनंद वाटायचा, त्याला प्रौढी मिरवायची. मैंने आज इसको धोया, मैंने आज उधर धोया, मी आज याला शिव्या दिल्या, मी आज त्याला शिव्या दिल्या. त्याला कशा त्या गोष्टीची प्रौढी वाटवायची. अरे तू जर 2 पैग लेता हो, मेरे को पूरा बॉटल लगता है. त्याला प्रौढी वाटायची त्या गोष्टीमध्ये. अरे तू फक्त एकच टाइम मिस्त्री असते, मला 4 टाइम लागते. तिला त्या गोष्टीची प्रौढी वाटायची. आलं लक्षात. पण तो व्यक्ती जो नवीन जन्मलेला आहे, तो जो व्यक्ती ज्याने त्याचं जीवन प्रभूला दिलेलं आहे, त्याच्यावरती आता तो विचार जरी आला तर त्याला वाटतं अरे अरे प्रभू हा विचार माझ्यापासून दूर कर, कारण की हा विचार मला नाही पाहिजे. आमेन. पाप यायचं सोडणार नाही, सुटणार नाही, पण तो विचार जरी माझ्याकडे आला तर मला ते चालत नाही. पहिल्याचा पापी गटारामध्ये लोळण्यामध्ये त्याला मजा वाटत होती. आताच्या पापीमध्ये काय, त्याला थोडा जरी पापाचा डाग पडला तर त्याला तो डाग नासूर वाटतो. मला हा पापाचा डाग नको प्रभू. पहिलं पापाच्या गटारीत लोळत होता, काय वाटत नव्हतं, पण आता पापाचा डाग जरी पडला, शिंतोडे जरी उडाले तर म्हणतो प्रभू नाही 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 पाहिजे नाही, मला तुझ्या रक्ताखाली घे आणि मला शुद्ध कर. मी असं राहू शकत नाही, मला एक क्षण पण असं राहायचं नाही प्रभू. हालेलुया. तो पहिलाच पापी जो आहे तो पापामध्ये प्रौढी, पापाकडे पळणारा पापी होता. दुसरा पापी जो आहे तो पापापासून पळणारा पापी आहे. आमेन. तुम्ही पापापासून पळणारे पापी असले पाहिजे. जोपर्यंत शरीरामध्ये पाप आपल्यापासून सुटणार नाहीये. आमेन. पण तुम्हाला पापापासून पळणारे पापी असले पाहिजे. पापाचा तुम्हाला तिटकार असला पाहिजे. तुम्ही आणि मी परफेक्ट नाही आहोत, पण तुम्ही आणि मी हळूहळू परफेक्शन कडे जाणारे असलो पाहिजे. अनेक गोष्टी ज्या माझ्यामध्ये त्या हळूहळू कट व्हायला पाहिजे. आलं लक्षात. आणि हेच प्रभू त्यांना शिकवत होता की बाळांनो, मुलांनो, लेकरांनो, बघा मी तुम्हाला तिकडे घेऊन चाललोय, कारण की मी तुमच्या बापदादांना वचन दिलंय.
की मी तुझ्या पिढीला, तुझ्या वंशजाला दुधामदाच्या देशात घेऊन जाईल. आणि आता तुम्ही लोक आहात, तुम्ही ती पिढी आहात, तुम्ही ती पिढी आहात. आता तुम्हाला तिकडे जायचं आहे, पण खबरदार, लक्षात राहू द्या, माझं जरी तुमच्यावर प्रेम आहे, मला जरी तुमची काळजी आहे, पण तुम्हाला मी असं घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही तिकडं जायच्या आधी समजून घ्या, तिथे तो प्रदेश काही रिकामी नाहीये. दुधामदाच्या देशात तुम्ही चाललात, मी तुम्हाला घेऊन चाललोय, पण तो काय प्रदेश तुम्हाला रिकामी नाहीये की तुम्ही गेलात आणि तिकडे वस्ती केली. आलं का लक्षात? इस्रायली लोकांना या ठिकाणामधून, मिसरमधून निघून, अरण्यामधून निघून दुधामदाच्या देशात जायचं होतं. पण दुधामदाचा देश काय असा रिकामी पडलाय का? रिकामी पडलाय? हालेलुया. बघा, द बुक ऑफ एक्सोडस चॅप्टर 33, निर्गमाचं पुस्तक, याचा 33वा अध्याय आणि 2रं वचन. मी तुझ्या पुढे एक दूत पाठवी आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबुसी यांना तेथून घालवून दे. कोण बोलतोय? परमेश्वर बोलतोय त्याच्या दासाला, त्याच्या संदेशाला, त्याच्या लोकांना जाऊन सांगण्यासाठी की बघा, मी तुम्हाला तिकडे घेऊन जाईल, मी माझं दूत तुमच्या सोबत पाठवेल, मी माझं दूत तुमच्या पुढे पाठवेल. कशाला पाठवेल? कारण की तिकडे जो प्रदेश मला तुम्हाला द्यायचा आहे तो काही रिकामी नाही बसलाय. तिथे कोण राहत आहे? कनानी. ऐका, कोण? कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबुसी. एवढे सगळे जमातीचे लोक तिकडे राहत आहेत. आणि एवढ्या सगळ्या लोकांना काढून टाकायचं आणि मग यांना तिकडे वस्ती करायची आहे. आता हे सोपं आहे का? हे सोपं आहे का? ते ऑलरेडी लोक तिथे राहत आहेत. ऑलरेडी ते लोक तिथे राहत आहे. त्यांना तिकडून उखडायचंय, त्यांना तिकडून हाकलायचंय. आणि ते म्हणतील, तुम्ही जर गोडीत बोलात, भाई मेरे प्रभू ने बोला है ये जगह छोड़ना पडेगा तेरे को. प्रभूने सांगितलं ही जागा मला आहे, तुम्हाला आता इकडनं जायला लागेल, तर ते जातील का? आता तुम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहतात, तुम्ही ज्या घरामध्ये राहतात, आता जो ज्याची जमीन बापदादाची जमीन असेल तो जर तुम्हाला आला, तुमच्याकडे आला, ही आमच्या पूर्वजांची जमीन होती, ही बिल्डिंग जी उभा आहे ना इथे, ही आमच्या पूर्वजांची आहे, तुम्हाला बिल्डिंग खाली करायला लागेल, तुम्हाला फ्लॅट खाली करायला लागेल. मग तुम्ही जाताल काय? जाताल काय? आलं लक्षात? आणि म्हणून ते लोक काय सहज असं जाणार होते का? लाडी गोडीचा व्यवहार होता का? पण त्यांना प्रभूने क्लिअर इन्स्ट्रक्शन्स दिले होते, तुम्हाला तिकडे जायचंय आणि त्या लोकांना मी तुमच्यासाठी काय करेल? घालवून देईल. या बघा 34वा अध्याय 11 वचन. लवकर लवकर वाचूया, कोणीतरी पटपट वाचेल. मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते तू पाळ. पहा, मी तुझ्या समोरून अमोरी, कनानी, हित्ती. बघा ना, एक मिनिट, मी तुला काय करत आहे? आज्ञा देऊन सांगतो. मी तुला रिक्वेस्ट नाही करत आहे, मी तुला आज्ञा देत आहे, मी तुला बजावत आहे, मी तुला कमांड करत आहे, मी तुला ऑर्डर देत आहे. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुला काय करत आहे? आज्ञा देऊन सांगत आहे ते तू पाळ. पहा, मी तुझ्या समोरून अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबुसी या लोकांना घालवून देतो. तू सावध राहा, नाहीतर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाशांनी करार करशील. ऐका, हे बघा देवाच्या लेकरांनो, की प्रभू काय म्हणताय? मी तुला काय करत आहे? आज्ञा करत आहे की तू त्यांना, तू सावध राहा, नाहीतर तू जात ऐक. आहेस त्या देशातल्या. एक मिनिट 11 वचन वाच बेटा, फक्त 34:11. मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते तू पाळ. पहा, मी तुझ्या समोरून अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबुसी या लोकांना घालवून देतो. बघा देवाच्या लेकरांनो, प्रभूने त्यांना क्लिअर सांगितलं की मी तुला आज्ञा देतोय की तू त्यांना घालवून दे, मी तुला घालवून देईल. आता प्रभू जरी तिकडे त्यांना सांगितलंय की तू त्यांना घालवून दे, मी आज्ञा देतोय, पण कार्य कोणाला करायचं होतं?
कार्य कोणाला करायचं होतं? लढणार कोण होता? परमेश्वर लढणार होता. पण लढाई कोणाला करायची होती? कोणाला करायची होती? इस्रायलांना करायची होती लढाई. आलं का लक्षात? इस्रायलींना लढाई करायची होती. इस्रायल जर उभे राहिले तर प्रभू ते युद्ध लढणार होता. आणि म्हणून प्रभू त्यांचं माइंड तयार करत आहे जाण्याच्या अगोदर. प्रभू त्यांचं मन खंबीर करत आहे. प्रभू त्यांना तयार करत आहे की ती जागा तुला मी दिलेली आहे, ती तुला हासिल करायची आहे. आणि घाबरू नको, मी ते युद्ध लढणार आहे. मी तुझ्या बाजूने असणार आहे. मी तुझ्या बाजूने खंबीर आहे, तू घाबरू नको. आलं लक्षात? मी तुझ्या संगती असणार आहे. पण तू ते खंबीर रीतीने काय कर, माझी आज्ञा पाळ आणि त्या लोकांना तिकडनं काय कर, घालवून दे. तू सावध राहा, नाहीतर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाशांशी करार मदार करशील आणि तो तुला पाश होईल. बघाय ना, दिस इज सो डेंजरस. प्रभू म्हणतोय की बघ, तू चाललाय, तू त्यांच्यावरती दया करू नको. 37 वाद्य येऊ एक वचन आहे, वाच लास्ट वचन परत वाचे. प्रभू म्हणतो जाशील तिकडे त्यावेळेस तू काय कर, सावध राहा. सावध राहा. फिरायला नाही चाललाय तू, फिरायला नाही चाललाय तू. मी तुझ्या सोबत आहे म्हणून गहाळ होऊ नको. समजून घ्या, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट हा देवाच्या लेकरांनो. मी तुझ्या सोबत आहे म्हणून तू गाळ होऊ नको. प्रभू लढलेगा, प्रभू लढलेगा म्हणून तू गाळ होऊ नको. तुला तुझं काम करायचंय, तुला तुझं काम करायचंय. तुला खंबीर रीतीने उभं राहायचंय. त्याचा आकार बघून, त्याचे शस्त्र सामग्री बघून तू घाबरून जाऊ नको. भले मी लढणारे युद्ध, पण तुला खंबीर उभं राहायचंय, तुला लढायचं आहे. आलं लक्षात? म्हणून ज्यावेळेस तू त्या एरियामध्ये जाशील त्यावेळेस काय आहेस? सावध राहा. सावध राहा. काय कारण सावध राहण्याचं? काय कारण सावध राहण्याचं? कारण की काय वचन काय सांगतंय? नाहीतर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाशांशी करार मदार करशील आणि तो तुला पाश होईल. बघ, ते लोक तुला गुंडाळून टाकतील, शब्दामध्ये बोलबच्चन करतील आणि तुला गुंडाळून टाकतील, तुला पाश घालतील. तू सावध राहा. ते म्हणतील की आम्हाला कशाला काढून टाकता, आम्ही गुलाम म्हणून राहू तुमचे, आम्हाला काढू नका. आम्ही काय करू, आम्ही तेच तुमचे गुलाम म्हणून राहू. अरे आमच्याकडे या गोष्टी चांगल्या, आम्ही या तुम्हाला देऊ, तुम्ही आम्हाला तुमच्या गोष्टी द्या. आपण दोस्त बन के रहेंगे, हम लोग भाई बन के रहेंगे. आलं लक्षात? म्हणून तू सावध राहा. ते गोड बोलतील, त्यांच्या संगती करार मदार करू नको. त्यांच्या संगती कसल्याही प्रकारचा व्यवहार करू नको. व्यवहार करशील तर काय होईल? फसशील. पास तुझ्या समोर ते पाश टाकतील. हालेलुया. बघा 37 अध्यायामध्ये येऊ आपण. द बुक ऑफ ड्यूटरॉनॉमी चॅप्टर 7, अनुवादाचं पुस्तक, याचा 7वा अध्याय. बघा देवाच्या लेकरांनो, नाव बिफोर हे जे वचन मी तुम्हाला सांगितलं त्याच्याकडे एक बोट राहू द्या. 34वा अध्यायचं 12 वचनापासून पुढे वाचूया. पण अनुवादाचं पुस्तक 7वा अध्याय इथून पहिल्या वचनापासून ऐका वचन काय सांगत आहे. जो देश वतन करून घेण्यासाठी तू जात आहेस तेथे तुला देव परमेश्वर तुला देईल. आणि तुमच्यापेक्षा मोठी आणि समृद्ध अशी पुष्कळ राष्ट्रे म्हणजे हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबुसी ही 7 राष्ट्रे तुमच्या समोरून घालवून देईल. बघा कोण प्रभू म्हणतोय की मी तुम्हाला घेऊन चाललोय. ते आता अशा पॉइंटला पोहोचलेत की समोर कनान देश आहे. अशा पॉइंटला पोहोचले की जशी काही ही बॉर्डर आहे, कनान देश समोर आहे आणि ते इथपर्यंत आलेले आहेत. आतापर्यंत ज्याच्याबद्दल ऐकत होते आता त्याच्या बॉर्डरला आलेले आहेत. आता त्याच्या बॉर्डरला आलेले आहेत, त्याच्या सीमा जवळ आलेले आहेत. आणि प्रभू म्हणतोय बघा तुम्ही पाऊल टाकताल तर तुम्ही बहकले जाऊ नका. तुम्ही सावध असा. तुम्हाला त्यांच्यावर काय, तुम्ही तिकडे व्यवहार करार मदार करायला चाललेले नाही. प्रभू म्हणतो की मी तुमच्या समोर त्यांना काय करून टाकेल, घालवून देईल. ओके पुढे. आणि तुझा
आणि तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील व तू त्यांचा पराभव करशील. बघा, म्हणजे प्रभूने हे पहिलेच ठरवलेलं आहे की मी तुझ्या बाजूने लढून मी तुला जिंकून देणार आहे आणि मी त्यांचा पराभव करणार आहे. हे प्रभूने पहिलेच लिहून ठेवलेलं आहे, हे प्रभूने डिक्लेअर केलेलं आहे. हालेलुया. प्रत्येक गोष्ट संगती नंतरच्या गोष्टी सोबत लिंक आहे म्हणून समजून घ्या. प्रभूने त्यांना काय सांगितलंय की मी लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही जिंकणार आहात. मी लिहून ठेवलेलं आहे, मी सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांचा पराभव करणार आहात. ओके. तेव्हा त्यांचा समूळ नाश कर, त्यांच्याशी करार मदार करू नको. बघा, त्यांचा समूळ नाश कर. त्यांचा काय कर? समूळ नाश कर. त्यांच्याशी करार मदार करू नको. ते लोक बोलायला खूप भारी आहे, ते लोक बोलण्यामध्ये गुंडाळायला खूप भारी आहे, म्हणून व्यवहार करायला जाऊ नकोस. तू जर बोलायला गेलास तर मग अडकलास. त्यांचा तुझ्या डोक्यामध्ये एकच असला पाहिजे, तू त्यांचा समूळ नाश केला पाहिजे. वाच परत बेटा. तेव्हा त्यांचा समूळ नाश कर, त्यांच्याशी करार मदार करू नकोस व त्यांच्यावर दयाही करू नकोस. त्यांच्यावर दया देखील करू नकोस. त्यांच्यावर दया देखील करू नको. तू त्यांना समूळ त्यांचा नाश कर, तरच तुला ते भेटेल ती जागा. ओके. पुढे. त्यांच्याशी सोयरी करू नकोस, आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ नकोस व त्यांच्या मुली आपल्या मुलांना करू नकोस. बघा देवाच्या लेकरांनो, प्रभूने क्लिअर काय सांगितलंय? त्यांच्या संगती व्यवहार करू नको. त्यांच्या संगती सोयरी करू नको. कारण की सोयरी करशील तर तू काय होऊन जाशील? अडकून जाशील. तुझ्या मुली त्यांना देऊ नको, त्यांचे मुलं तुझ्या मुलींना देऊ करू नकोस. करशील तर काय होऊन जाईल? अडकून जाशील. हे प्रभूला पहिलेच ठाऊक आहे. आणि प्रभू पहिले जे होणार आहे त्यांना पहिलेच सगळं सांगतोय ऑलरेडी की असं करू नका, कारण की हे सगळ्या गोष्टी ते प्लॅन करणार आहेत पुढे जाऊन. सो यू बी वॉचफुल राईट नाव. कारण की ज्यावेळेस या गोष्टी घडतील तुला आठवण आली पाहिजे, प्रभूने मला पहिले सांगितलेलं आहे. आलं लक्षात? ह्या गोष्टी घडतील तेव्हा तुला आठवण झाली पाहिजे की प्रभूने मला सांगितलंय आणि या गोष्टी आता घडतात आहे, मी यांना कट करून टाकल्या पाहिजे इमिजिएटली. हालेलुया. बघा पुढे. कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून भोगवतील आणि अन्य देवाची सेवा करायला लावतील. बघा, कारण की तिकडच्या मुली खूप सुंदर होत्या. तिकडच्या मुली खूप सुंदर होत्या. कनानी स्त्रिया, मिद्यानी स्त्रिया खूप सुंदर होत्या. ते म्हणतील की याच्या संगती काय करूया, आपण सोयरी करूया. म्हणजे सोयरी झाली की आपल्याला थोडी घराच्या बाहेर काढणार. मग हम तो रिश्तेदार आहे, हम तो रिश्तेदार आहे, मग थोडे आम्हाला घराच्या बाहेर काढणार. आणि म्हणून यू बी वॉचफुल. तू खबरदार हो, तू सावध राहा. जायच्या अगोदरच प्रभू त्यांना सगळं ट्रेनिंग देत आहे. सगळं ट्रेनिंग देत आहे. तू खबरदार हो आणि तू सावध राहा. कारण की जर असं करशील तर त्यांच्या मुली तुझ्या मुलाला फितून टाकतील आणि त्या मुली, समजून घे बेटा, त्या मुली तुझ्या निवडलेल्या मुलाला माझ्यापासून दूर करतील. भले तो मुलगा निवडलेला होता असेल, पण त्या मुली त्याला फितून माझ्यापासून काय करतील? दूर करतील. ओके. त्यामुळे तुमच्यावर परमेश्वराचा कोप भडकेल व तो तात्काळ तुमचा नाश करेल. बघा, जर असं झालं तर प्रभू ते पाहू शकणार नाही. प्रभू ते पाहू शकणार नाही. आणि मग प्रभूचा राग त्यांच्यावर तर भडकेलच, पण मग त्यांच्याबरोबर तुमची रिश्तेदारी बनली. आता तुमची सोयरीक बनलेली, तुम्ही रिश्तेदारी, मग त्याला फटका बसणार तर तुला पण फटका बसल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय देवाच्या लेकरांना? आय एम जस्ट टॉकिंग इन कार्नल टर्म्स. एका स्पिरिच्युअल टर्म्सकडे मी येणार आहे. ओके. या आता आपण गणाच्या पुस्तकामध्ये होतो ना, निर्गमाच्या पुस्तकामध्ये होतो ना, 34वा अध्याय, या 12 पासून वाचूया. तू सावध राहा, नाहीतर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाशांशी करार मदार करशील. बघा, शाप पाश होईल. पुढे. वेगळ्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका आणि त्यांच्या अशेरा मूर्तींचा भंग करा. ओके.
कारण तुला दुसऱ्या कोणत्याही देवाला नमन करायचे नाही, कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान आहे तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. तू सावध राहा, देशातील रहिवाशांशी तुला करार मदार करायचा नाही, नाहीतर ते व्यभिचाऱ्या मतीने आपल्या देवांच्या मागे लागून त्यांना बलिदान करतील आणि त्यांच्यातला कोणी तुला बोलावले असता तू त्यांच्या बलिदानामध्ये काही खाशील. आमेन. त्यांच्या मुलींपैकी कोणी तू आपल्या मुलांकरता बायका करून घेशील आणि त्यांच्या मुली व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे जातील आणि तुझ्या मुलांना व्यभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावतील. फसवून टाकतील. ते तुझ्या मुलाला किंवा तुझ्या मुलीला काय करतील, अडकून टाकतील आणि मग तुला काही करता येणार नाही. आणि म्हणून तू पहिल्याच पाऊलामध्ये काय कर, तू त्यांना समूळ नाश कर. त्यांच्याबद्दल तुला दया माया येता कामा नये. त्या गोष्टीबद्दल त्या लोकांना बघून, अरे छोटासा बच्चा आहे, अरे किती किती मासूम लड़की है, अरे किती अबला नारी है, अरे हा किती चांगला शूर सैनिक आहे, माझ्याकडे हा बॉडी बिल्डर आहे, माझ्या सेनामध्ये काम करू शकतो, माझ्याकडे मी याला वापरतो, असा विचार करू नकोस. जस्ट कट इट ऑफ. नाश करून टाक. नाही तर हालेलुया. ना मी त्या पॉईंटकडे येतो, पण लक्षात राहू द्या ना, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. पण पास्टर, आमचं तर लग्न झालंय, हे ना, हा प्रश्न आहे की नाही? प्रश्न आहे की पास्टर, आमचं तर लग्न झालंय, आमचं तर लग्न झालंय, मग आता काय? मग आता काय? देवाच्या लेकरांनो, लेट मी टेल यू की तुमचा जीवनसाथी तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुमचा जीवनसाथी तुमच्यासाठी बेस्ट आहे. जर विश्वासामध्ये आहे तर देवाला धन्यवाद द्या. जर नाही आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही त्यांच्यासाठी काय करा? प्रार्थना करा. तुम्ही त्यांना सोडून देता कामा. तुम्ही निर्णय घेतलाय की मी माझ्या जीवनामध्ये या व्यक्तीसोबत जगणार आहे, तर तुम्हाला तुमचा शब्द शेवटच्या श्वासेपर्यंत पाळणं गरजेचं आहे. आता ती व्यक्ती प्रभूमध्ये आहे तर प्रभूला दोघे मिळून धन्यवाद द्या. जर नसेल तर प्रार्थना करा की तुमच्या जोडीदाराला तुमच्या विश्वासामध्ये खेचण्यासाठी त्या प्रभूकडे आरोळीकडा याचना करा. कारण की असं नाहीये की ते अनबिलीवर आहेत, विधर्मी आहेत, म्हणून आता मी काय करू. अरे काय म्हणतील, आम्ही तर ख्रिश्चनच पोरगी बघितली होती, ती पण डोक्याला ताप झाली. आम्ही तर ख्रिश्चनच पोरगा बघितला होता, त्यांनी आमची बँड वाजवून टाकली. आम्ही ख्रिश्चनच बघितला होता, म्हणून इट इज नथिंग टू डू विथ ख्रिश्चन और नॉन ख्रिश्चन. आलं लक्षात? ख्रिस्ती आणि न विधर्मी याच्याबद्दल नाहीये ते. इट इज ऑल अबाउट तुमचा दोघांचा एकच विश्वास असला पाहिजे, आणि तो विश्वास देवाच्या वचनामध्ये आणि त्या वधस्तंभावरील बलिदानावरती असला पाहिजे, त्या पुनरुत्थानावरती असला पाहिजे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, जो जोडीदार प्रभूने तुम्हाला दिलेला आहे त्याच्या सोबत तुम्हाला प्रामाणिक आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहायचंय. बाय हुक और बाय क्रूक. ओके. पण जर या विश्वासामध्ये एक असाल तर चांगली गोष्ट, नसेल तर तुम्ही प्रार्थना करा. आता या लोकांना आणि ज्यांचे लग्न नाही झालेत त्यांनी खबरदार घ्या या वचनाची. That before you marry, you marry a believer girl. आलं लक्षात? समजतंय की हे वचन ज्यांचं लग्न नाही झालं, तुम्ही लग्न करताना विचार घ्या की प्रभू मला विश्वासणारीच जोडीदारी दे बाबा. तू सांगितलंय मला तशीच दे जोडीदारी. मला तुझ्या वचनाप्रमाणे करायचं आहे. हालेलुया. या गोष्टी तू समूळ त्यांचा नाश कर. तू तिथून काढून टाक. जर तू काढल्या नाही तर बघा पुढे 7वं वचन 7व्या अध्यायापासून ड्यूट्रोनॉमी. नंबर्स गणनाच्या पुस्तकामध्ये आहोत आपण. गणनाच्या पुस्तकामध्ये 33वा अध्याय आणि 55वं वचन वाचूया. गणनाचं पुस्तक याचा 33वा अध्याय 55वं वचन.
पण तुम्ही त्या देशातल्या रहिवाशांना तुमच्या समोरून घालवून न दिल्यास बघा, प्रभूने त्यांना क्लिअर इन्स्ट्रक्शन दिलेत. काय? तू त्यांना घालवून, न दिल्यास तुम्हाला त्यांना घालवून द्यायचंय. काय घालून द्यायचे, कमांड काय? आज्ञा काय? त्यांचा समूळ नाश नाश करायचं, त्यांना तिकडनं पूर्ण रीतीने घालवून द्यायचं आहे. तुम्ही त्यांच्यावरती दया माया करायची, करार मदार करायची, सोयरीक तर अजिबात नाहीच. नाहीच. पण बघा ना, लिसन व्हेरी केअरफुली. पण वाच बेटा. पण तुम्ही त्या देशातल्या रहिवाशांना तुमच्या समोरून घालवून न दिल्यास जर तुम्ही त्यांच्याशी दया केली, जर तुम्ही त्यांच्याशी बोललात, करार मदार केला, तुम्ही त्यांना घालवून नाही दिलं, तर ज्यांना तुम्ही तेथे राहू द्याल ते तुमच्या डोळ्यांना कुसळासारखे आणि तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील. बघा, जर तुम्ही त्यांना तुमच्यामध्ये राहू दिलं तर काय होईल? तुम्हाला आता ते लाडीगुडीचे दिसतील. माफ कर दो प्लीज, व्हेरी सॉरी, आम्ही तुमचे गुलाम म्हणून राहू, हम लोग प्यार से रहेंगे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्यासाठी जीव देऊ शकते, मी तुझ्यासाठी असं करल, त्यावेळेस बोलेल. पण टाइम बदल जाएगा फटाक से, टाइम बदल जाएगा फटाक से. काय प्रभू काय म्हणतो की जर तू नाही काढलं तर तेच लोक तुझ्यासाठी काय होऊन जातील? ते तुमच्या डोळ्यांना कुसळासारखे. ते तुमच्या डोळ्यांना आता डोळ्यामध्ये काहीतरी गेलं तर तुम्ही शांत बसू शकता का? नाही. तुम्ही चैन बेचैन होऊन जाताल, तुम्ही चल बिचल होऊन जाताल, तुम्ही स्वस्थ राहू शकणार नाही. आता ले गोडी दाखवते, पण नंतर डोक्याचे केस उपटून टाकेल, नंतर जीवन हैराण करून टाकेल. मग आता ले गोड गोड बोलतोय, आता ले इकडं तिकडे फिरवतोय, पण नंतर सळू का पळू करून टाकेल. मग तो तुमच्या डोळ्यांना कुसळासारखे आणि तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील. तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील. छोटासा काटा पायात रुतला तर किती त्रास होतो? किती त्रास होतो? देवाच्या लेकरांनो, या गोष्टी त्यांच्यासाठी होत्या. तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहेत? तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहेत? प्रभूने सांगितलं जर या गोष्टी तू काढल्या नाहीस तर मग मी जबाबदार नाही. ते तू ठेवल्यात तर तुला त्याचा त्रास भोगायला लागेल. मी तुझ्या समोर निवड दिलेली आहे. तू जर निवड केलीस की मी त्यांना ठेवणार आहे, तर मग ते तुझ्या डोळ्याला सळतील आणि तुझ्या कुशीला काट्याप्रमाणे टोचत राहतील तुझ्या आयुष्यभर. हालेलुया. हा मेसेज त्यांच्यासाठी होता, तुमच्यासाठी माझ्यासाठी. काय आहे देवाच्या लेकरांनो? जे काही त्या ठिकाणी शारीरिक रीतीने झालंय, आज आपल्यासाठी आत्मिक रीतीने आहे. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींच्या सवयी तुमच्यामध्ये ठेवल्या. अरे माझा मित्र असं करतो मग मी पण करू शकतो. अरे माझी मैत्रीण अशी करते तर मी पण असं करू शकते. अरे ते चर्चमध्ये चालतं तर मी पण करू शकतो. अरे तिथे पण असं चालतं तर मी पण करू शकतो. तुम्ही त्या सवयी तुमच्यामध्ये जर ठेवल्या, प्रभू म्हणतो तुझं शरीर माझं मंदिर आहे आणि माझं शरीर, तुझं शरीर इकडून तिकडे यायच्या आधीच तुझ्या त्या गोष्टीचा समूळ नाश कर. तुझ्या स्वभावाचा, जगाच्या स्वभावाचा समूळ नाश कर. जगाचा विचाराचा समूळ नाश कर. ते माझ्याकडे चालणार नाहीत स्वर्गामध्ये. त्या सवय घेऊन तू स्वर्गामध्ये येऊ शकणार नाही. ती सिगरेट पिण्याची सवय, ती मिसरी घासण्याची सवय, ती दारू पिण्याची सवय घेऊन स्वर्गात तू येऊ शकत नाही. कारण की तिकडे कोणता बहार नाहीये. तिकडे सिगरेटच्या पॅकेट विकल्या जात नाही. मिसरीची कंपनी तिकडे नाहीये. ती सवय इकडे सोडायला लागेल. हिचं काय चाललंय, तिच्या मुलाचं काय चाललंय, अरे तुला माहितीये का तिच्या मुलाचं असं झालं. ती सवय तुला इथेच सोडायला लागेल. कारण की तिकडे माझ्या स्तुतीशिवाय दुसरं भाषणच चालत नाही. तिथे माझ्या स्तुतीशिवाय दुसरं भाषणच चालत नाही. तुला त्या सवय इथेच सोडायला लागतील. त्या स्वभावाचा, त्या विचारांचा तुझ्यामध्ये तुला नाश करायला लागणार आहे. द मेसेज फॉर दिस चर्च, आज या मंडळीला
आपल्यासाठी हा संदेश आहे की जसं त्या लोकांना दुधामादाच्या देशामध्ये जाण्याच्या अगोदर त्यांना सर्व गोष्टीचा नाश करायचा होता, आपणही त्याच पॉइंटला आलेलो आहोत की समोर तो दुधामादाचा देश आहे, समोरच आता रॅप्चर आलेला आहे, समोरच आता स्वर्गारोहण आलेलं आहे आणि त्या गोष्टी आता त्या ठिकाणी चालणार नाहीत. आणि म्हणून तिकडे जाण्याच्या आधीच आज स्वतःला बदलणं गरजेचं आहे. आज स्वतःच्या सवयीवरती दया माया करू नका. स्वतःच्या तत्वांवरती, स्वतःच्या विचारांवरती दया माया दाखवू नका. हालेलुया. समजतंय? खूप वेळेस जर तुम्हाला नाही समजत आहे की मी काय करावं करून, मी काय करू प्रभू, मला समजत नाही मी काय करू. तुम्हाला तुम्ही वचन वाचताय पण तुम्हाला कळत नाहीये. what should I do? Go back to prophet. संदेश त्याने काय केलं? त्याच्या जीवनामध्ये तो या परिस्थितीमध्ये आला. संदेश त्याच्या जीवनामधून चालला असेल, तो या परिस्थितीमध्ये आला. त्याने काय केलं? त्याने जर चुकीचं केलं तर प्रभूने त्याला शिक्षा देखील दिली आणि शिक्षामधून बाहेर येण्याचा, चुकीच्या मार्गामधून बरोबर मार्गाची निवड करण्याची देखील बुद्धी प्रभूने त्याला दिली. आणि म्हणून खूप वेळेस तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला निवड करायला असमंजसपणा असेल, समजत नसेल, गोंधळ असेल, तर लुक बॅक टू द प्रॉफिट, व्हॉट ही डिड. संदेशाने त्याच्या जीवनामध्ये काय केलं. पण आज स्वतःशी निश्चय करा की त्या ठिकाणामध्ये जाण्याच्या आधी माझ्या गोष्टी मी इथे बदललो गेलो पाहिजे, माझा स्वभाव इथे बदलला गेला पाहिजे. कारण की जर त्या सवयी, ती एक सवय जरी मी माझ्यामध्ये ठेवली तर ती माझ्यासाठी काय करत राहील, ती मला सलत राहील, ती मला प्रभूकडे जाऊ देणार नाही. तो थोडासा आळशीपणा जरी मी माझ्यात ठेवला, ओ मी शुद्ध जीवन जगतो, मी व्हाईट कॉलर आहे, मी प्रामाणिक बिलीवर आहे, पण थोडासा आळशीपणा आहे. काय मी कोणाला फसवतोय, कोणाला ठगवतोय, कोणाला शिव्या देतोय, कोणाला डाका टाकतोय, पण थोडासा कंटाळा आहे. तो थोडासा कंटाळा मला प्रार्थनेपासून काय करेल, लांब ठेवेल. तो थोडासा आळशीपणा मला प्रभूपासून लांब ठेवेल, मला दूर करेल. आणि तो स्वभाव मला हळूहळू हळूहळू प्रभूपासून दूर करत राहील. आणि म्हणून अशी सोयरीक माझ्यामध्ये नको. मला आलं का लक्षात? अशी सोयरीक आता आपल्यामध्ये नको, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये नको. त्या गोष्टी मला दिसतात तर मी उपटून खाली फेकून टाकणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण की जर त्या गोष्टी तुम्ही घेऊन बसताल की थोडा वेळ तर मोबाईल बघतो, काय प्रॉब्लेम आहे, मी थोडा वेळ तर टीव्ही बघतोय, काय प्रॉब्लेम आहे, आय शुड हॅव नो पार्ट ऑफ द वर्ल्ड विद इन मी. जगाचा कोणताच भाग माझ्यामध्ये नको. कारण की त्या थोड्याशा गोष्टी तुम्हाला हळूहळू काट्यासारखे नंतर टोचत राहणार. हळूहळू कशा काट्याप्रमाणे टोचत राहणार. प्रभू त्याच्यामध्ये इंटरफिअर करणार. तो म्हणतो तुझी जबाबदारी काढायची, मी तुला मदत करेल काढायला. तू प्रार्थना कर, प्रभू या गोष्टी माझ्यामध्ये, प्रभू मला या गोष्टी कंट्रोल होत नाही, मला काढायच्या त्या गोष्टी, मला मदत कर. प्रभू म्हणतो मी तुला काढायला मदत करेल, मी तुला त्या गोष्टीवरती जय मिळवायला मदत करेल. पण तू पहिले कबूल तर कर, मला या गोष्टी सोडायच्यात, या गोष्टी चुकीच्या आहेत, मला या गोष्टीमधून बाहेर निघायचंय, मी तुला जय मिळवून देईल. तू फक्त उभा तर राहा, तू फक्त उभी तर राहा, मी तुला सहाय्य करेल तुला जय मिळवून देण्यासाठी. कारण की जय मिळवून देण्याचं काम कोणाचं आहे? प्रभूचं. युद्ध तर हे लोक करण्याच्या योग्यतेचेच नाहीये, युद्ध करण्याच्या योग्यतेचेच नाहीये इस्रायल लोक, त्यांना हरू शकत नाही. पण त्यांच्या बाजूने फक्त प्रभू आहे म्हणून त्यांना कोणी हरू शकत नाही. हालेलुया. आपण शैतानासंगती युद्ध करू शकत नाही. आपण शैतानातल्या छोट्यातल्या छोट्या एजंट सोबतही युद्ध करू शकत नाही. वी आर नो कॅपेबल. पण ज्यावेळेस मी प्रभू येशूला शरण येतो, मी माझ्या प्रभू समोर गुडघे टेकतो, तर त्यांचा एजंटचा मास्टर पण असेल तर तो माझ्या समोर हारला जाईल, तो खाली फेकलाच जाईल. हालेलुया. त्या शैतानाच्या सर्व युक्त्या, सर्व त्याचे पाश माझ्या समोर खाली पडलेच जातील. का? कारण की युद्ध माझं नाही राहत, युद्ध प्रभूचं बनतं.
हालेलुया. आणि म्हणून सरेंडर युअरसेल्फ टू गॉड, की प्रभू मला तुझी निवड करायची आहे. प्रभू माझ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये या गोष्टी मला नको आहेत ज्या तुझ्यापासून नाही आहेत. मला तुझ्या राजवैभवासाठी तयार व्हायचं आहे. मला तुझ्या सेकंड कमिंगसाठी तयार व्हायचं आहे. मला स्वर्गरोहणासाठी तयार व्हायचं आहे. मला त्या रॅप्चरसाठी तयार व्हायचं आहे प्रभूजी. हालेलुया. आणि मग तुम्ही तो निश्चय घेतला तर प्रभू तुम्हाला काय करेल? सहाय्य करेल. आता बघा देवाच्या लेकरांनो, ते लोक त्या देशामध्ये आले. ते लोक त्या देशामध्ये आता पोहोचणार, एकदम असे पाऊल टाकणार आहेत. त्यांना परत मोशेने सांगितलं होतं की त्या लोकांना काय करायचंय? काढायचंय. आणि आता पोहोचणार तर जोशुआच्या, आता मोशे निघून गेलाय, आता कोणी मिनिस्ट्रीमध्ये? जोशुआ, योशुआ. आता त्या बॉर्डरवरती, त्या बॉर्डरवरून पाऊल टाकणार. योशुआ पण त्यांना काय करतो? आठवण करून देतो की यू बेटर, तुम्ही त्या गोष्टीतून काय करा? त्यांचा समूळ नाश करा. योशुआचा 15वा अध्याय तुम्ही घरी जाऊन वाचा. 15वा अध्याय 63 वचन आहे, 17वा अध्याय आहे, त्याच्यानंतर 17वा अध्याय 12व वचन आहे, 13व वचन आहे. योशुआने त्यांना ताकीद दिली की बघा, जे मोशेने सांगितलं होतं, जो पहिला मेसेज आहे त्याच्याकडेच मी तुम्हाला आठवण करून देतोय. मी माझा वेगळा मेसेज नाही घेऊन येते. आय एम गेटिंग यू बॅक टू द ओल्ड फंडामेंटल मेसेज. जो मोशेने सांगितलं तोच मेसेज मी तुम्हाला सांगत आहे की बघा, जाण्याची वेळ आता आलेली आहे. आपण ज्या गोष्टी मोशेने सांगितल्या त्या गोष्टीची तुम्हाला मी आठवण करून देत आहे. हालेलुया. आणि मग देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस हे लोक तिकडे गेले, या लोकांना काय करायचं होतं? त्या लोकांना सगळ्यांना काढायचं होतं, पण ते लोक त्यांना काढू शकले नाही. ते लोक त्यांना काढू शकले नाही. देवाचे निवडलेले, प्रत्येक वंशामधून निवडलेले, त्यांनी त्या लोकांना पूर्ण रीतीने काढून दिलं नाही. म्हणून आजपर्यंत पण युद्ध चालू आहे. युद्ध चालू आहे. बघा, हे नैसर्गिक गोष्टी फक्त. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आजपर्यंत ते युद्ध चालू आहे. तर माझ्यासाठी काय मग? आजच मी त्या गोष्टी माझ्यातून नाही काढल्या, आजच मी त्या गोष्टींचा समूळ नाश नाही केला, तर मग बाबा रॅप्चर मिस नको व्हायला रे बाबा. रॅप्चर मिस व्हायला नको. जरी तुम्ही प्रामाणिक असाल, धार्मिक असाल, व्हाईट कॉलर बिलीवर असाल. 5 कुमारिका जे आहेत, 5 शहाण्या तर निघून गेल्या, पण 5 मूर्ख कुमारिका जे आहेत त्यांनी देखील कुमारिकत्व पाळलंय की नाही? 5 जरी त्या मूर्ख आहेत पण त्यांनी कुमारिकत्व पाळलेलं आहे. म्हणून ते पण नंतर भेटणार, पण त्यांना लय त्रास सहन करून जायला लागणार. खूप त्रास, त्या संकटाच्या काळामधून जावं लागणार. समजतंय? मी आज जर त्या गोष्टी माझ्यातून नाही काढल्या, जर आज मी निवड नाही केली की मला त्या गोष्टीचा समूळ नाश करायचा आहे, तर काय होऊ शकतं? आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज वेळ माझ्या हातामध्ये आहे. अजून वेळ निघून नाही गेलेली आहे. अजून वेळ माझ्या हातामध्ये आहे. प्रभूकडे प्रार्थना करूया की प्रभू माझ्यावर दया कर, की मी तुझी निवड करावी, मी तुझीच निवड करावी. प्रभू मी कमजोर आहे, मी अशक्त आहे. पण जो अशक्त आहे, जो कमजोर आहे, त्यालाच प्रभूने काय वचन दिलं ऐका. 1 कोरिंथ 15वा अध्याय 42 वचन पासून. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे, जे विनाशीपणात पेवले जाते ते अविनाशीपणात उठविले जाते. बघा, जे विनाशीपणामध्ये पेरले जाते ते कशामध्ये उठतील? अविनाशीपणात ओके. पेरले जाते.
जे अपमानात पेरले जाते ते गौरवात उठविले जाते. जे प्रभूसाठी आज तुम्ही अपमान सहन करत आहात, प्रभूचं वचन तुम्ही पाळताय म्हणून तुमचा अपमान होतोय, प्रभूच्या वचनाला धरून राहताय म्हणून लोक तुमचा पान उतारा करताय, लक्षात राहू द्या, जे अपमानात पेरले गेलेले आहे ते गौरवामध्ये उठवले जातील. आज लोकांना तुमचा अपमान करू द्या, लोकांना तुमचे पान उतारा करू द्या, लोकांना कुचेष्टा करू द्या, कारण की जेवढं ते पान उतारा करणार तेवढं तुमचं गौरव मोठं होणार. हालेलुया. लक्षात राहू द्या देवाच्या लेकरांनो. बघा जे अशक्तपणात पेरले जाते ते सामर्थ्यात उठविले जाते. बघा, तुम्ही दुसरे चिडतात, दुसरे रागावतात, पण तुम्ही शांत बसता. तुमचं युद्ध तुम्ही प्रभूला लढायला देतात. लोक तुम्हाला कमजोर समजतात, लोक तुम्हाला क्षीण समजतात. समजू द्या त्यांना क्षीण, समजू द्या तुम्हाला अशक्त. जे अशक्त मनामध्ये पेरले गेलेले आहेत ते सामर्थ्यामध्ये उठवले जातील. हालेलुया. प्रभूसाठी तुम्ही जे काही करताल प्रभू तुम्हाला सोडणार नाही. तुमचा गौरव होणार म्हणजे होणार, कारण की तुम्ही निवड केलेली आहे की या गोष्टी मी इथे मारून टाकणार आहे. प्रभूसाठी माझा अपमान झाला तरी चालेल, प्रभूसाठी लोकांनी मला कमजोर बोललं तरी चालेल, पण मला प्रभूच्या वचनाच्या विरुद्ध जायचं नाहीये. हालेलुया. बघा पुढे. त्याप्रमाणे असं शास्त्रलेख आहे, प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठविले जाते. आमेन. बघा देवाच्या लेकरांनो, आय एम कमिंग टू नाव द एंड ऑफ द मेसेज, की हे सर्व आपल्यासाठी गोष्टी गरजेच्या आहेत. का? कारण की प्राणमय शरीर असे पेरले जाते, पेरले जाते, असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. कारण की लक्षात राहू द्या, आदमाचा जन्म कशामध्ये झाला? शरीरामध्ये झाला का आत्म्यामध्ये झाला? आदमाचा जन्म कशात झाला? शरीरामध्ये झाला का आत्म्यात झाला? आदम ज्यावेळेस पहिला आदम बनवण्यात आला, देवाने कशामध्ये बनवलं त्याला? हा, कशामध्ये? देवाने काय म्हटला? माझ्या प्रतिरूपाचा मला सदृश असा मनुष्य तयार करावा. तो मनुष्य कशामध्ये होता? आत्म्यामध्ये होता. मग त्याला मातीत टाकण्यात आलं. पहिलं तो कशामध्ये? आत्म्यामध्ये, मग शरीरामध्ये. आलं लक्षात? पहिला आदम जो आहे तो पहिला आत्म्यामध्ये आहे आणि मग शरीरामध्ये आहे. त्याने पाप केलं पहिले आदमाने, आणि त्याने पाप कशामध्ये केलं? शरीरामध्ये केलं. त्या पहिल्या आदमाने पाप केलं आणि म्हणून जगामध्ये काय शिरलं? पाप शिरलं. आणि पापाचं द्वारे कोण शिरलं? मरण शिरलं. पापाचं वेतन काय? मरण आहे. लक्षात राहू दे देवाच्या लेकरांनो, की याच मरणाला घेऊन शैतानाने अनेक वर्ष लोकांना घाबरवलं. ज्यादा नाटक करेगा तो मार डालूगा. लोकांना भीती बसायची, अरे माझा नवरा गेला तर, माझी बायको गेली तर, माझा मुलगा गेला तर, माझी मुलगी गेली तर, याच्याविषयी त्यांना भयानक भीती शैतानाने घालून ठेवली होती. मरणाविषयी, मरणानंतर काय, हा अजूनही लोकांना मोठा प्रश्न आहे. हालेलुया. जास्त नाटक करशील, जास्त येशू येशू करशील ना, संपून टाकेल. जास्त येशू येशू करशील ना, सिंहासमोर टाकून देईल. जास्त येशू येशू करशील ना, कपडे काढून टाकू. हे सगळं त्यांच्यासोबत झालंय देवाच्या लेकरांनो. हे सगळं कोणासोबत झालंय? इन द टाइम ऑफ द सेकंड हॉर्स रायडिंग, त्या काळामध्ये हे सर्व त्या लोकांसोबत होऊन गेलंय. जास्त येशू येशू करशील ना, तर मग सोडणार नाही, हे नाही वाट लावेल. जास्त येशू येशू करशील ना, जास्त तो एंड टाइमचा मेसेज प्रचार करशील ना, आमच्या चर्चमध्ये घेणार नाही. जास्त येशू येशू करशील, आमच्या चर्चमधून नाव काढून टाकू. आमच्याकडे हा संदेश चालतो, याच्याप्रमाणे वागायला लागेल, बोलायला लागेल, प्रचार करायला लागेल, त्याच्याप्रमाणेच तुम्हाला येस सर बोलायला लागेल. नाही तर मग आमच्या रजिस्ट्रेशनमधून तुमचं नाव कट. लग्नाचं सर्टिफिकेट दिलं जाणार, बॅप्टिझमचं सर्टिफिकेट दिलं जाणार, अंतविधी केला जाणार. या भीतीमध्ये लोकांना बांधून ठेवलं होतं. कितीतरी वर्ष, अनेक वर्ष बिलीवर्स लोकांना बांधून ठेवलेलं होतं.
पण त्याच मरणाला प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलं आणि त्याच मरणाला त्याने क्रॉसवरती मारून टाकलं. हालेलुया. आणि त्याच मरणाला त्याने क्रॉसवरती मारून टाकून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. हालेलुया. आज पण ती कबर रिकामी आहे याच्यासाठी की बघा की तो येशू इथे नाहीये, तो जिवंत झालेला आहे. आणि आता त्या जिवंत येशूला, आता त्या पुनरुत्थित येशूला कोणी त्याची दाढी परत खेचू शकत नाही, कोणी त्याच्यावर परत थुंकू शकत नाही, कोणी त्याच्या कुशीमध्ये भाला गुपसू शकत नाही, त्याच्या हातापायात आता कोणी खेळ टोकू शकत नाही. तो एकदा मेला आणि तो पुन्हा जिवंत झालेला आहे. हालेलुया. आमेन. आणि म्हणून आता मरण त्याच्यावरती राज्य करू शकत नाही. शैतानाने ज्या गोष्टीची भीती लोकांना टाकली होती त्याच भीतीला घेऊन येशूने मारून टाकलेला आहे. आमेन. तो पहिला आदम जो होता त्याच्याद्वारे पाप शिरलं शरीरामध्ये आणि ज्याच्याद्वारे मरण आलं. पण तो शेवटचा आदम, बायबल सांगतं पुढे गेल्यावर, आता मी संपवत आहे, की शेवटचा आदम आला आणि शेवटच्या आदमाने येऊन त्या मरणाला मारून टाकलं. त्याच्याद्वारे काय आलं? सार्वकालिक जीवन आलेलं आहे. आमेन. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, सी हाऊ द प्रोसेस, जिथून मेसेज सुरू केला होता मी, की त्यावेळेस तो मनुष्य आदम जो होता तो आध्यात्मिक पासून शरीरामध्ये आलेला होता आणि शरीरापासून त्यांनी पापामध्ये गेला. तुम्ही आणि मी आपली सुरुवात कुठून आहे माहिती आहे? तुम्ही मी आपला जन्म कशामध्ये? दावीद काय म्हणतो? मी माझ्या आईच्या गर्भात असतानाच पापी आहे. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला कुमारिकाच्या पोटी जन्म घ्यावा लागला. समजताय? तुमचा आणि माझा जन्म आत्मिक रीतीने पहिला नाही झालेला आहे. तुमचा आणि माझा जन्म कशामध्ये झालाय? पहिले शरीरामध्ये झालेला आहे. त्या आदमाची सुरुवात आत्म्यापासून शरीरामध्ये झाली. तुमची आणि माझी सुरुवात कुठून झाली माहिती आहे का? शरीरामध्ये. आणि या शरीरामध्ये या पापाला आपण मारून टाकत आहोत. या शरीरामध्ये त्या शैतानाच्या गोष्टीला आपण नाहीशे करत आहोत. त्या शैतानाच्या स्वभावाला आपण इथेच मारून टाकत आहोत. ज्या काही गोष्टी प्रभूला आवडत नाही त्याच्यापासून आपण पळ काढत आहोत. त्या ज्या काही गोष्टी शैतानाच्या होत्या त्याच्यापासून आपण काय करत आहोत? पळ काढत आहोत, वेगळे होत आहोत. म्हणून मी सांगितलं की पहिला पापी तो पापाकडे, पण दुसरा पापी जो आहे तो पापापासून पळणारा पापी. आपण या पापी शरीरामध्ये असताना पवित्रपणे जगण्याचा काय करत आहोत? प्रयत्न करत आहोत. आपण पापापासून पळणारे आहोत. आणि म्हणून ज्यावेळेस देवाच्या लेकरांनो, तुमचं आणि माझं जीवन कसं आहे? या पापी शरीरापासून, या शरीरापासून तो आत्म्यापासून शरीरामध्ये आला, तर आपण आता शरीरापासून कुठे जाणार आहे माहिती आहे तुम्हाला? आता तुमचं आणि बायबल काय सांगतं? पुढे तुम्ही वाचा हा अध्याय, घरी जाऊन मोठा अध्याय 15वा अध्याय. पण बायबल काय सांगतं की पॉल म्हणतो, हे मी तुम्हाला रहस्य सांगत आहे की तुम्ही आणि मी जे आपल्यामध्ये मरण पावलेले आहेत, ते जे मरण पावलेले आहेत ते पहिले उठवले जातील. आणि तुम्ही आणि मी जे आहोत, जे जिवंत आहोत, ते काय होतील? रूपांतर होतील. मग रूपांतर कशामध्ये होतील? रूपांतर कशामध्ये होणार? या शरीरामध्ये होणार का? रूपांतर या शरीरामध्ये. आपण हे शरीर घेऊन स्वर्गामध्ये जाऊ शकत? जरा बाजूवाल्याला असं पकडा असं जरा, स्वतःला बाजूवाल्याला पकडा. हे शरीर घेऊन आपण स्वर्गात जाऊ शकत नाही. एक दुसरं शरीर वाट बघत आहे. संदेशला म्हणतो दॅट सेलेस्टियल बॉडी अवेट्स यू. ते सेलेस्टियल शरीर, ते स्वर्गीय शरीर तुझी वाट बघत आहे. आणि म्हणून मरणाची आपल्याला भीती नाहीये. मरण म्हणजे या शरीरामधून निघून त्या शरीरामध्ये पाऊल ठेवणं आहे. हालेलुया. ज्या गोष्टी शैतानाने त्या मरणाची भीती दाखवून आपल्याला वापरल्या, त्याच येशू ख्रिस्ताने पलटून टाकलेल्या आहेत. लक्षात राहू दे देवाच्या लेकरांनो, ज्या काही गोष्टीचा वापर करून शैतान तुम्हाला पापामध्ये टाकत आहे, ज्या काही गोष्टींचा वापर करून शैतान तुम्हाला पापात टाकत आहे, त्याच गोष्टी प्रभू येशू घेऊन तुमच्या जीवनामध्ये घेऊन, त्या शैतानाच्या गोष्टी घेऊन तुम्हाला त्या साक्षीमध्ये रूपांतर करत आहे. हालेलुया. ज्या गोष्टी शैतान तुम्हाला ते पापामध्ये पडण्यासाठी वापरत आहे ना, त्याच गोष्टी घेऊन येशू ख्रिस्त त्याला साक्षीमध्ये रूपांतर करत आहे. समजतंय? म्हणजे की मी आता देवामध्ये आहे, प्रभूमध्ये आहे, पण मला 4 मित्र भेटले. त्या 4 लोकांसंगती मी खूप पहिले पार्टी करायचो आणि ते 4 लोक मला काय केले? घेऊन गेले.
आज भेट, आज भेट, आज भेट. पण शैतान माझ्यावर पाश टाकत होता परत त्या पापामध्ये पडण्यासाठी, परत त्या पापामध्ये घुसण्यासाठी. पण प्रभूचं साह्य मला प्राप्त झालं. मी परत त्यांना नाही म्हणून ज्यावेळेस निघून गेलो, तर ती जे पाश आहे माझ्यासाठी साक्षीमध्ये रूपांतरित झालं. माझ्यासाठी काय झालं? साक्ष झाली. शैतानाने वापरलेलं हत्यार माझ्यासाठी काय झालेलं आहे? साक्ष झालेली आहे. की मी त्या लोकांमध्ये गेलो, त्या लोकांनी मला खेचण्याचा प्रयत्न केला, पण प्रभूने मला भ्रष्ट होऊ दिलं नाही. प्रभूने मला वाचवलं. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, आणि म्हणून एक गोष्ट समजून घ्या की मरण आता आपल्याला भीती दाखवू शकत नाही. कारण की मरण फक्त या शरीरामधून त्या शरीरामध्ये जाण्याचं एक काय आहे? जरिया आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, बघा त्या दिवशी त्या भल्या पहाटे, एक पॉईंट सांगून मी संपवत आहे, कारण की मला हा संपवायचा आहे मेसेज म्हणून, की भल्या पहाटे त्या 3 बहिणी येशू ख्रिस्ताच्या कबरेकडे गेल्या त्याला भेटण्यासाठी. ते जाता जाता विचार करत होत्या की ही कबरेची धोंड आमच्यासाठी कोण काढणार? कोण काढणार? कारण की त्या बायबल काय सांगतं, मत्ताईचा शुभवर्तमानामध्ये 27वा अध्याय जर तुम्ही वाचताल, ती भिंत ती जी कबर आहे ती मोहर बंद करण्यात आली होती. मोहर बंद. आणि त्याच्या बाजूला सिक्युरिटी पण लावली होती. त्याच्या बाजूला सिक्युरिटी. आता गव्हर्नमेंटचं जर सील लागलं एखाद्या गोष्टीला, कोणाची बिशा दे त्याला हात लावायची. इन्कम टॅक्सने जर सील मारलं तर कोणी ओपन करू शकतं. गव्हर्नमेंटने जर सील मारलं तर कोणी ओपन करू शकतं. पण ज्यावेळेस वेळ आली तर मनुष्याचं पण सील, गव्हर्नमेंटचं सील चाललं नाही. आणि स्वर्गातून प्रभूने दूत पाठवले आणि ते मनुष्याचं सील तोडून टाकलं आणि ती कबर त्याने मोकळी करून टाकली. हालेलुया. तशाच रीतीने या जगाच्या गोष्टीचं सील आपल्यावरती आहे. जगाच्या गोष्टीचं सील आपल्यावरती आहे. त्यांचे विचार, स्वभाव, गोष्टी, अनेक विचार, या गोष्टी आपल्या मनामध्ये सील करून बसल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला प्रभूकडे जाण्यासाठी विचार करावा लागतो. कधी कधी एखाद्या गोष्टी आडवी येते, विचार करायला लागतो आपल्याला, करू का नको, करू का नको. कारण की या जगाच्या गोष्टींनी आपल्याला बांधून ठेवलेलं आहे, सील करून ठेवलं. आणि म्हणून ज्यावेळेस आपण प्रभूकडे येतो त्यावेळेस प्रभू ते जगाचं सील, ते जगाचे विचार, जगाचं प्रतिबिंब तोडून टाकतो आणि त्याचं सील तुम्हाला लावतो. जे इफिस 4:30 मध्ये सांगतो की मी माझ्या लोकांना पवित्र आत्म्याच्या सीलमध्ये मोहरबंद केलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, समजून घ्या की मला माझ्या जीवनामध्ये एकच निवड करायची आहे की प्रभूच्या वचनाखेरीज मला कसं माझं जीवन जगता येईल. आमेन. हालेलुया. मी प्रभूसाठी काय करू शकतो? आता ह्या ज्या बहिणी गेल्या होत्या कबरेकडे, त्यांना त्यांच्या मनामध्ये पण विचार नव्हता की ते काय पाहणार आहेत. त्यांच्या एक क्षण मनामध्ये विचार नव्हता की ते काय पाहणार आहेत. ते काय विचार करून गेले होते बहिणी? मरिया मगदालिया, याकोबाची आई मरिया आणि दुसरी मरिया, ते काय विचार करून गेले होते कबरेजवळ? या विचार करून गेले होते की आम्ही येशू ख्रिस्ताला सुगंधी तेल लावणार. या विचाराने ते भल्या पहाटे गेल्या. आणि ज्यावेळेस ते भल्या पहाटे गेल्या त्यावेळेस त्यांनी चमत्कार पाहिला. हालेलुया. तुम्ही फक्त बसून राहणार तर तुम्ही देवाचा चमत्कार पाहू शकणार. ऑडियन्स सारखे बसणार तर ऑडियन्स फक्त काय करते? टाळे वाजून निघून जाते. काम करणारे असा, काहीतरी करणारे असा, प्रभूसाठी काहीतरी करा. या बहिणी काहीतरी करायला गेले होत्या कबऱ्याजवळ. आणि म्हणून त्यांनी येशूचा तिथे पुनरुत्थान पाहणारी पहिली लेडी झाली. आमेन. शिष्य लोक घरात बसले होते. शिष्य लोक घरात बसले होते. पण या बहिणी कबरेजवळ गेल्या. जे काम करणार ते प्रभूचा चमत्कार पाहणार. जे काहीतरी प्रभूसाठी करण्यासाठी इच्छुक असणार ते प्रभूचं सामर्थ्य पाहणार. ऑडियन्स सारखे बसणार, ऑडियन्स येणार जाणार, ऑडियन्स येणार बसणार, टाळ्या वाजवणार जाणार. पण जे प्रभूसाठी काहीतरी करण्याची इच्छा धरणार ते प्रभूला पाहिल्याशिवाय राहणार नाही. प्रभूने त्याला दर्शन दिल्याशिवाय ते राहणार नाही.
हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, माझी एकच इच्छा आहे की सगळ्यांनी काहीतरी प्रभूसाठी काम करा. सगळ्यांनी काहीतरी काम करा प्रभूसाठी. सतरंजी उचलता येते, उचला. झाडू मारता येतोय, मारा. चर्च आवरता येतंय, आवरा. तुम्हाला जे करता येतं करा. तुम्हाला जे करताल ना, तुम्ही त्याच्यामध्ये प्रभूला पाहताल आणि प्रभू त्या गोष्टीची नोंद तिकडे करून ठेवणार. हालेलुया. आणि म्हणून आय एम क्लोजिंग दिस मेसेज. देवाच्या लेकरांनो, मनुष्याची निवड आणि त्याचे परिणाम अनेक सप्ताह याच्यावरती आपण पाहिलेला आहे. इस्रायलचा जुना करार आपल्यासाठी सावली आहे. त्या गोष्टींचा आज आपण समूळ नाश आपल्यामध्ये नाही केला तर आपण मागे राहून जाऊ शकतो. आजच मला त्या गोष्टींचा माझ्यामधून समूळ नाश करायचा आहे. आणि ते काढणं सोपं नाही आहे, ते काढणं अवघड आहे. मनुष्य स्वतःसोबत युद्ध करू शकत नाही, अवघड वाटतं त्याला स्वतःसंग युद्ध करायचं. पण लक्षात राहू द्या, जर तुम्ही ओळखलं की ही गोष्ट माझ्यासाठी विचित्र आहे, जी मला प्रभूपासून लांब ठेवते, तर तुम्ही ती प्रभूकडे घेऊन जा. प्रभू, मला ही गोष्ट तुझ्यापासून लांब ठेवते, मला या गोष्टीमधून बाहेर येण्यासाठी मदत कर. प्रभू तुमचं युद्ध लढेल आणि प्रभू तुम्हाला जिंकून देईल. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो आणि नेहमी तुम्हाला त्याच्या वचनाची निवड करण्यासाठी तो तुम्हाला सहाय्य करो, सामर्थ्य देवो, सत्सविवेक मन आणि बुद्धी देवो. आमेन. की त्या दिवशी तुम्ही त्याच्याकडनं हे शब्द ऐकावेत की माझ्या मुला, माझ्या मुली, त्यावेळेस, त्या तारखेला, त्या घटकेस तू योग्य निवड केली बाळा. शाबास माझ्या विश्वासू दासा, शाबास माझ्या विश्वासू मुली. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. आमेन.